नाशिकला सुद्धा इंधन टंचाईची झळ आता बसू लागली आहे। शहरातील अनेक पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे बंद झाले। काल संध्याकाळपासून नाशिकमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवू लागलाय, त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागलाय। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होत असल्याने अनेक पेट्रोल डिझेल पंप बंद आहेत। यामुळे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी पेट्रोल पंप चालू आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळत असतानाच मात्र नाशिकमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते। नाशिकमधले शहरात अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते पेट्रोल आणि डिझेल सप्लाय न होत असल्या कारणामुळे बंद असल्याची स्थिती पाहायला मिळते। शहरातील अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते बंद स्थितीमध्ये आहेत। जर काही पेट्रोल पंप चालू आहे ज्या ठिकाणी इंधन जे आहे ते अतिशय तोडक्या स्वरूपामध्ये आहे, यामुळे गर्दी देखील होताना पाहायला मिळते। हे जे पेट्रोल पंप आहे या ठिकाणी ह्या सगळ्या पेट्रोल पंप ज्या गाडीमधून येतात ते टँकर त्या मनमाडच्या ज्या ठिकाणून ह्या सगळ्या इंधनाची सप्लाय होत असतो त्या ठिकाणी वेटिंगवरती असल्याची माहिती समोर येते। यामुळे अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते बंद स्थितीमध्ये पाहायला मिळतात। या सगळ्याचा जो परिणाम आहे तो नाशिक शहराच्या रहदारीवरती देखील होताना पाहायला मिळते। काय कारण नाही, तिथं सध्या गाड्यांच्या हॉल्टेज जास्त चालू आहे, त्यामुळे नंबर लागायला थोडासा उशीर होतो। कधीपासून नंबर लागला? आता कालपासून आमची गाडी गेलेली टँकर, आज आता आमची गाडी मध्ये गेलेली। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।